Welcome friends. Today we are going to take the third chapter of algebra. Okay, arithmetic progression. Okay, हा जो चॅप्टर आहे तर या चॅप्टर मध्ये आपल्याला काय पाहायचं पहा, अरिथमेटिक प्रोग्रेशन. त्याला आपण काय म्हणतोय, अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे ज्याला मराठीमध्ये आपण अंकगणिती श्रेणी म्हणतो. अंकगणिती श्रेणी, श्रेणी म्हणजे क्रमिका किंवा ज्याला आपण सिक्वेन्स म्हणतो ना त्या पद्धतीचा. ठीक आहे. सो अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे नेमकं काय पाहावे. अरिथमेटिक प्रोग्रेशन हे एक प्रकारचा सिक्वेन्स असतो. सिक्वेन्स म्हणजे क्रमिका, ज्याच्यामध्ये सपोज मी 1 2 3 4 5 6 डॉट डॉट. ठीक आहे. तर याला आपण क्रमिका म्हणू शकतो. वाय याला क्रमिका म्हणू शकतो कारण याच्यात काय झालंय की पहिलं आणि दुसरं, नंतर दुसरं आणि तिसरं, नंतर तिसरं आणि चौथं, चौथं आणि पाचवं, पाचवं आणि सहावं, याच्यामध्ये काहीतरी क्रमसंबंध दिसतो. ठीक आहे. त्याच्यामुळे याला आपण काय म्हणतो, क्रमिका म्हणतो किंवा याला आपण सिक्वेन्स म्हणतो. सिक्वेन्स म्हणजे काय बघा, डेफिनाइट ऑर्डर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसते. म्हणजे डेफिनेटली एका विशिष्ट कुठल्या तरी पॉईंटनं, कुठल्या तरी प्रॉपर्टीनं ते काय झालेलं असतं, ते एकमेकांशी जोडले गेलेले असतात. दॅट इज वाय इट इज कॉल्ड सिक्वेन्स. सिक्वेन्सले ते एकमेक आहे. जसं आपण शाळेच्या वेळेस तुम्ही उभा राहता त्यावेळेस उंचीनुसार उभे राहता. ठीक आहे. म्हणजे उंचीनुसार उभे राहिल्यानंतर तुम्हाला जो शेवटचा मुलगा असतो त्याला फक्त सगळ्यांची डोके दिसतात अशा पद्धतीने. ठीक आहे. किंवा त्याला जरी एखादा बाजूला जरी गेला तरी लक्षात येतं की हा ओळीच्या बाजूला आहे. ठीक आहे. कारण तुम्ही एका लाईनमध्ये असतात, तुम्ही एका सिक्वेन्स नसतात, त्याच्यामुळे ते पॉसिबल होतं. ठीक आहे. ते जर समजा सगळ्यात शेवटी एक छोटासा मुलगा असेल, त्याच्या पुढे उंच मुलगा असेल किंवा जाडा मुलगा असेल, तर त्याला बाजूला काय होते ते कळणार नाही. किंवा त्याची हाईट बरोबर आहे किंवा तो बरोबर लाईनमध्ये आहे की नाही हे कळणार नाही. कारण काय की जो उंच मुलगा असेल त्याला कळेल की ठीक आहे आपण बरोबर त्या बरोबर लाईनमध्ये आहोत. ठीक आहे. सो सिक्वेन्स हा काय असतो, एका विशिष्ट क्रमाने मांडलेला असतो. ठीक आहे. आणि याच्यात जी पदं असतात, समजा आता मी दुसरा एक सिक्वेन्स या ठिकाणी लिहितोय. सपोज 3 6 9 12, त्याच्यानंतर हे पुढंच असं कंटिन्यू जाणार आहे. ठीक आहे. सो आता याच्यात आपल्याला बघा, आपल्या चॅप्टरचं जे बेसिक आहे we will find in this example, right? Okay. सो हे जे आहे याला म्हणतात आपण, याला आपण म्हणणार आहोत फर्स्ट टर्म. याला काय म्हणणार आहोत आपण, फर्स्ट टर्म. फर्स्ट टर्म याला आपण नाव देणार आहोत T1 किंवा ए म्हणूयात किंवा T1 म्हणूयात याला. ठीक आहे. जे पहिलं टर्म असेल त्याला फर्स्ट टर्म, याला आपण T1 म्हणणार आहोत. पण फॉर्म्युला ज्यावेळेस आपण यूज करू त्यावेळेस आपल्याला ए हे नाव त्याच्यासाठी घ्यायचं, म्हणजे ए घ्यायचं आपल्याला. ठीक आहे. सो जस हा जर T1 असेल तर हा 100% काय असेल, T2, ज्याला आपण सेकंड टर्म म्हणूयात. हा 100% काय असेल, T3, आणि हा असेल काय, T4. आता एक तुमच्या गोष्ट लक्षात आली असेल हे मांडल्यावरून की हा T1 आहे, फर्स्ट नंबरला आहे. हा T2 आहे, हा सेकंड नंबरला आहे. हा T3 आहे, हा थर्ड नंबरला आहे. इट इज T4 विच इज ऑन फोर्थ पोझिशन. राईट. म्हणजे याचा अर्थ हे जे आहे हा नंबर तो काय इंडिकेट करतो, दिस नंबर इंडिकेट्स द पोझिशन ऑफ द नंबर. ओके. म्हणजे तुम्हाला दिलेला हा जो नंबर आहे त्या नंबरची पोझिशन. म्हणजे या ठिकाणी कोणताही नंबर येऊ, लक्षात घ्या या ठिकाणी काहीही येईल, पण डेफिनेटली दॅट मस्ट बी नॅचरल नंबर. तो कोण असला पाहिजे, नॅचरल नंबर. इट मीन्स T इज द टर्म अँड N मीन्स द पोझिशन ऑफ द नंबर. म्हणून त्याला आपल्याला TN हा शब्द वापरायचा. TN कशासाठी वापरायचं कळलं. आता जर मी म्हटलं की हा चला TN टर्म आहे, TN टर्म म्हणजे काय, N नंबर, कुठलाही N नंबर, 100 असेल N ची व्हॅल्यू तर 100वा नंबर. ठीक आहे. तर लक्षात येते का. आता जर समजा मी म्हटलं T5 हा तुमचा काय आहे, 200 आहे, तर लक्षात आलं पाहिजे की T5 200 आहे म्हणजे काय, फिफ्थ प्लेसचा नंबर 200 आहे. कळतंय का बघा, फिफ्थ प्लेसचा नंबर किती, 200 आहे, असं त्याचा अर्थ झाला. जर समजा मी लिहिलं T38 इज इक्वल्स टू 19, तर याचा अर्थ काय झाला की 38 नंबरचा म्हणजे एका सिक्वेन्समध्ये 38 नंबरला 19 आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं की नेमकं N म्हणजे काय आणि TN म्हणजे काय. तर N म्हणजे काय, nth नंबर, म्हणजे तो कुठल्या प्लेसला आहे, आणि TN म्हणजे काय, कोण कोण आहे. थोडक्यात TN म्हणजे काय पहा, तर तुम्ही. ओके, युअर सेल्फ. ओके. TN म्हणजे काय, तुम्ही किंवा यू.
आणि एन म्हणजे काय, रोल नंबर. ठीक आहे, रोल नंबर. तुमचा जो रोल नंबर असेल ना, तो रोल नंबर म्हणजे तुम्ही या सॉरी एन. म्हणजे जर समजा तुम्ही T17, आता तुम्ही एक कोडच वापरायचा. तुमचा नंबर काय म्हटलं का, तुमचं म्हणजे तुमचे स्वतःचे कोड ठेवायचे. कसा, T17 म्हणजे कोण, 17 नंबरचा जो कोणी व्यक्ती आहे ज्याचा रोल नंबर 17 आहे तो 17, राईट. समजा T20 म्हणजे काय, मग ज्याचा नंबर 20 आहे तो व्यक्ती म्हणजे T20. कळतंय का? ठीक आहे. म्हणजे त्या मास्टरमध्ये असलेले तुमचे नंबर्स हे सुद्धा काय आहेत, एक क्रमिका आहेत. ते कशा पद्धतीने मांडलेले आहेत, तर 1 2 3 अशा पद्धतीने मांडले. ठीक आहे. सो TN ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. आता आपल्याला याला शॉर्टमध्ये आपण म्हणणार आहोत AP. AP मीन्स काय, अरिथमेटिक प्रोग्रेशन. आता अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे नेमकं काय, ठीक आहे, ते आपण खरं तर आता याच्यात आपण जे आता कन्सेप्ट बघितलंय T1 T2 T3, तर याच्यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे ते डिफरन्स. ठीक आहे. सपोज आताच एक्झाम्पल आपण कंटिन्यू करूया. 3 6 9 12 15 आणि पुढे डॉट डॉट जाऊ देत. ठीक आहे. आता सगळ्यांना माझ्या माहितीच तो माहिती आहे T1 काय आहे. व्हॉट इज T1? T1 इज 3. व्हेरी गुड. T2 इज इक्वल्स टू 6. T3 इज इक्वल्स टू व्हॉट, 9. T4 इज इक्वल्स टू 12 and T5 इज इक्वल्स टू 15. ओके. तर हे जे आहेत ते नंबर्स आहेत तुम्हाला दिलेले त्या सिक्वेन्समधले. नाव आता मला सांगा की तुम्हाला या दोघांमधला डिफरन्स काढायचा आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स, म्हणजे ह्या दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स काढायचा आहे. आय थिंक यू कॅन से डायरेक्टली व्हॉट विल बी द डिस्टन्स. द डिस्टन्स मस्ट बी 3. याच्यातला डिस्टन्स किती आहे, 3 आहे. सो व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन 6 and 9? डेफिनेटली 3. ओके 3. ओके 3. एक लक्षात घ्या. आता इथं कुठली कन्सेप्ट मी क्लिअर करतोय. जर तुम्हाला आत्ता क्लिअर करा की मी इथं डिस्टन्स डिफरन्स तुम्हाला 3 मांडलाय, पण तोच डिफरन्स -3 सुद्धा असू शकला असता. -3 सुद्धा असू शकला असता. हाऊ? जर मी 3 - 6 केलं असतं तर -3 आला असता. बट आय हॅव डन 6 - 3. 6 - 3 मीन्स लक्षात घ्या की पुढच्या टर्ममधून मी मागची टर्म काय केली, मायनस केली. एव्हरी टाइम यू कॅन सी हिअर ऑल्सो 15 इज द नेक्स्ट टर्म अँड व्हॉट इज द प्रिव्हियस टर्म, 12. सो 15 - 12 विल बी 3. ओके. मीन्स जर तुम्हाला डिफरन्स काढायचा असेल तर डिफरन्स कसा काढणार तुम्ही, T5 जर घेतला तर त्याच्यातून मायनस कोण करणार, T4च करणार. जर समजा डिफरन्स इज इक्वल्स टू T8 घेतला तर तुम्ही मायनस काय करणार, T7च करणार. ओके. जर डिफरन्स तुम्ही T100 घेतला तर मायनस काय करणार, T99च करणार. तरच तुम्हाला डिफरन्स मिळणार आहे. म्हणजे डिफरन्स काढण्याचा फॉर्म्युला जो आहे तो असा आहे, Tn+1 - Tn. कळतंय का बघा. आता हे लिहिण्याची गरज काय होती. हे n म्हणजे काय, तुमचं जो पण असेल त्याच्यापेक्षा 1 ने जास्त घ्यायचं. क्लिअर. बघा इथं 4 घेतलं तर आपण इथे किती घेतला, 4 + 1 घेतला 5. इथं 7 घेतलं तिथे 8 घेतला. इथं 99 घेतला तर इथं 100 घेतला. इट मीन्स इफ वी वॉन्ट टू फाइंड द डिफरन्स, ओके, आपल्याला जर डिफरन्स काढायचा असेल तर डिफरन्स कॅन बी फाउंड बाय, कशानं काढला जातो, Tn+1 - Tn. किंवा आपण डायरेक्टली ज्यावेळेस एक्झाम्पल सॉल्व्ह करू त्यावेळेस हा फॉर्म्युला टाकायच्या ऐवजी तुम्ही डायरेक्ट टाकू शकताय D इज इक्वल्स टू, जे तुम्हाला दिलेले आहे टर्म्स, T5 - T4, T8 - T7, T37 - T36. म्हणजे डिफरन्स काढण्याचा फॉर्म्युला आता आपल्याला माहिती झाला. हाऊ टू फाइंड द डिफरन्स. मला सांगा डिफरन्स हा पण फॉर्म्युला होऊ शकतो का. इमॅजिन करा, Tn - Tn-1 can be this formula used for difference? Definitely. Why? Because here is n and here is n-1. म्हणजे मी इथं 100 घेत असेल तर इथं 100 - 1 म्हणजे किती आलं, 99. सो आय कॅन यूज बोथ द फॉर्म्युलाज. पण आपल्याला जो दिलाय तो हा फॉर्म्युला दिलाय. सो वी विल गो विथ दिस फॉर्म्युला, राईट. ओके. तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की हाऊ टू फाइंड द डिस्टन्स और डिफरन्स बिटवीन 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स ऑफ द AP. AP मीन्स अरिथमेटिक प्रोग्रेशन. म्हणजे डिस्टन्स जर काढायचं असेल तर तुम्ही डिस्टन्ससाठी ते वापरू शकताय. ठीक आहे. आता आपल्याला काय माहिती झालं बघा,
द टर्म्स इन द सिक्वेन्स, त्या सिक्वेन्समधल्या ज्या टर्म्स आहेत, हा फॉर्म्युला पाहिजे असेल तर लिहून घ्या, अदरवाईज तुमच्या बुकमध्ये दिलेला आहेच. ओके, सो आता आपण काय पाहिलं की हा द टर्म्स इन द सिक्वेन्स पहिल्यांदा, त्याच्यानंतर आत्ता आपण जे बघितलं त्याच्यामध्ये डिफरन्स कसा फाइंड आउट करायचा ते पाहिलं. त्याच्यानंतर आता जर आपल्याला डिफरन्स काढता येतोय, क्लिअर करा. आता जर समजा मी इथे लिहितोय 1 2 3 4 5, ओके, डॉट डॉट, दिस इज द फर्स्ट सिक्वेन्स, सेकंड सिक्वेन्स इज 6 9 12 15 18, okay, third one 1 1 1 1 dot dot dot, fourth one 100 90 80 70 60 dot dot dot. ओके, आता तुम्हाला 4 एक्झाम्पल तुमच्या डोळ्यासमोर दिसतात, राईट. Okay, the first sequence is 1 2 3 4 5 dot dot, means it is unlimited. Okay, so this is the sequence of natural numbers, right? Okay, so याच्यातला first term कुठली आहे? t1 t2 t3 t4 t5, clear? So tell me how to find the difference. To find the difference we have to subtract t5 from t4, is it right? No, t4 from t5, right? Means we will do like this, d is equals to t5 minus t4. Okay, so tell me what is t4, sorry, t5, 5 minus 4, that is 1. Clear? म्हणजे इथे d काढून घेतलं, पण आता अजून एक d काढून घेऊयात, आपण कन्फर्म करूयात की d बरोबर आहे का किंवा सगळीकडचा सारखा आहे का. सपोज हा आणि हा आपण घेऊयात, म्हणजे काय घेतलं, d इज इक्वल्स टू t3 मायनस t2, हे घेतलं की हे लक्षात आलं पाहिजे काय घ्यायचं. So 3 minus 2, the answer is 1. Here is this difference 1. दोन्हीकडे डिफरन्स 1 आहे, क्लिअर. बघा लक्षात घ्या, या दोघातला डिफरन्स 1 आहे, या दोघातला सुद्धा 1 आहे, 1 1, means every time you can find the same difference, it means this is the example of AP. हे कशाचं एक्झाम्पल आहे? व्हॉट विल बी अर्थमॅटिक प्रोग्रेशन, ही अंकगणितीय श्रेणी आहे. जर याच्यातला, याला आपण जो डी आहे ना, याला काय म्हणतात माहिती मराठीमध्ये? साधारण फरक. साधारण फरक स्थिर असल्यामुळे ही अंकगणितीय श्रेणी आहे. साधारण फरक म्हणजे काय, तर दोघांमधला जो डिफरन्स असतो त्याला आपण काय म्हणतो इथं? साधारण फरक म्हणतो. तो कसा आहे? सेम आहे, म्हणून ती अंकगणितीय श्रेणी आहे. म्हणजे याच्यात आता एक गोष्ट क्लिअर झाली असेल की जर डिफरन्स सारखा आला तर ती एपी आहे, डिफरन्स वेगळा आला एपी नाही. सो वी विल चेक फॉर द नेक्स्ट. ओके, सो टेल मी व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन 6 and 9? डेफिनेटली 3, बिकॉज t2 minus t1 3. इथं सुद्धा बघा 12 minus 9 3, 15 minus 12 3, 18 minus 15 3. मीन्स दिस इज ऑल्सो अन एक्झाम्पल ऑफ एपी. ही सुद्धा काय आहे? एपी आहे. कशामुळं? असा डिफरन्स तुम्ही काढून पाहाल, लक्षात येईल. नाव वी विल चेक फॉर थर्ड. 1 1 1 1 1. सो यू कॅन सी हिअर द नेक्स्ट टर्म्स ऑल्सो 1. पुढच्या टर्म सुद्धा काय असतील? 1 असतील. सो आता आपण याच्यात याचा डिफरन्स काढला तर 0 येईल, या दोघा डिफरन्स काढला 0 येईल, या दोघा डिफरन्स काढला 0 येईल, या दोघा डिफरन्स काढला 0 येईल. आपली एपी असण्याची कंडिशन काय आहे? द डिफरन्स मस्ट बी इक्वल. डिफरन्स कसा पाहिजे? सेम पाहिजे. आहे का सेम? यस. 0 असू द्या पण सेम डिफरन्स आहे, म्हणजे दिस इज ऑल्सो अन एक्झाम्पल ऑफ एपी. हे सुद्धा एक्झाम्पल आहे कशाचं? एपीचं. अँड द लास्ट वन. आता आपण काय करू, तर इथं काय होतं माहिती आहे कन्फ्युजन मुलांचं, की मुलांना सवय लागलेली आहे काय, की मायनस करायचं, फक्त मायनस करायची सवय. कशातून काय करायचं याच्याकडे लक्ष थोडंसं कमी दिलं जातं. तर लक्षात ठेवा, इथं आपल्याला हे मायनस हे करायचं आहे. मीन्स वॉट, सपोज आता मी इथं काय करतो, हे t5 आहे, राईट. सो आपला डीचा फॉर्म्युला काय? t5 मायनस t4. सो व्हॉट इज t5? 60 मायनस 70. So tell me what is the distance? Difference minus 10. It means here is the difference is minus 10. Next, इथं सुद्धा काय येणार आहे? minus 10 येणार आहे. इथं सुद्धा minus 10 येणार आहे. इथं सुद्धा minus 10 येणार आहे. Is it AP?
Yes, this is also an AP. Why it is an AP? Because the common difference, ज्याला आपण मराठीत साधारण फरक म्हणतो, तो स्थिर असल्यामुळं ही काय आहे, अंकगणितीय श्रेणी आहे. म्हणजे एक गोष्ट आपल्या लक्षात आली, जरी आपण दुसरं चेक केलं तरी तो -10 येणार आहे, आपण इथं काढून पाहिले. ठीक आहे. आता एक गोष्ट आपण क्लिअर केली की द डिफरन्स कॅन बी, बघा डिफरन्स कसा असू शकतो, डिफरन्स कॅन बी पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह अँड झिरो. बघा डिफरन्स कसा असू शकतो, पॉझिटिव्ह. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये आपण पॉझिटिव्ह बघितला डिफरन्स. ठीक आहे. थर्ड एक्झाम्पल मध्ये आपण डिफरन्स 0 बघितला. अँड द लास्ट एक्झाम्पल वी फाउंड दॅट द डिफरन्स इज नेगेटिव्ह. इट मीन्स द डिफरन्स कॅन बी पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह ऑर झिरो. ठीक आहे. म्हणजे या तिन्हीपैकी कसाही डिफरन्स असू शकतो, असं नाही की एव्हरी टाइम द डिफरन्स इज पॉझिटिव्ह. प्रत्येक वेळेस डिफरन्स पॉझिटिव्हच असेल असं नाही. इट कॅन बी नेगेटिव्ह, झिरो ऑर पॉझिटिव्ह. क्लिअर. तर डिफरन्स असा असू शकतो. देन आता आपण लक्षात आलं की अंकगणितीय श्रेणी आहे का नाही हे कसं ओळखायचं. ठीक आहे. आपण पहिल्यांदा डिफरन्स फाइंड आउट करायचा. डिफरन्स जर इक्वल आला सगळ्यांचा तर ती AP आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढची जी कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं. आता आपण काय पाहिलं पहा, हाऊ टू फाइंड द डिफरन्स. डिफरन्स कसा फाइंड आउट करायचा तो फॉर्म्युला पाहिला. नंतर आत्ता आपण फाइंड आउट केलं काय की द डिफरन्स कॅन बी पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह ऑर झिरो. हे महत्त्वाचे. पण डिफरन्स हा नेगेटिव्ह असू शकतो, पॉझिटिव्ह किंवा झिरो सुद्धा असू शकतो. कारण याच्या आधी आपण कधीतरी पाहिलं असेल की डिफरन्स हा नेगेटिव्ह नसतो, हे आपण शिकलो असतो. पण ते कशात शिकलो, ऑन नंबर लाईन. लास्ट इयरचं पहिलं चॅप्टर आहे ते, डिफरन्स कॅनॉट बी नेगेटिव्ह असं तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे. तर हे इथं मात्र ते नाही, कारण ही AP आहे, चॅप्टर वेगळा आहे. ठीक आहे. सो आणि त्याच्यानंतर आता आपल्याला जे महत्त्वाचं बघायचं आहे की AP नेमकी तयार कशी होते. ठीक आहे. AP नेमकी तयार कशी होते ते बघायचं आहे आपल्याला. कारण जर आपल्याला ती AP कशी तयार होते कळलं तर त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स आपल्याला सोडवता येते. ठीक आहे. समजा मी मगाशी जी AP घेतोय 3, 6, 9, 12, 15, ओके 18 सो ऑन. ठीक आहे. आता मला सांगा T1, ज्याला आपण दुसरा एक शब्द देतो ज्याला आपण A असं म्हणतो, तो कोण आहे, 3 आहे. क्लिअर. T2, आता T2 तयार कसा झालाय बघा. T2 तयार कसा झाला मी असं म्हणू का, T1 मध्ये ज्यावेळेस तुम्ही D ॲड केला, पटते का बघा, हो असेल तरच हो म्हणा. मी काय म्हणलं, T2 तयार कसा झाला म्हणजे हा कसा तयार झाला, तर T1 मध्ये म्हणजे याच्यामध्ये काय ॲड केलं आपण, डिफरन्स ॲड केला. जो डिफरन्स किती आहे, 3 आहे. म्हणजे T2चा फॉर्म्युला काय तयार झाला, T1 प्लस D. क्लिअर. आता T3 कसा तयार होईल मला सांगा. आता ॲक्च्युली T3 कसा तयार झाला माहिती आहे का, T1 प्लस D प्लस D अजून एक. क्लिअर आहे का बघा मी काय म्हणतो. T2 तयार कसा झाला, याच्यामध्ये 3 ॲड झाला म्हणजे डिफरन्स ॲड झाला. पुढच्या वेळेस आपल्याला T3 फाइंड आउट करायचा होता, तर तुम्ही एकतर म्हणू शकता T2 मध्ये D ॲड झाला, किंवा तुम्हाला असंही म्हणता येतं T1 मध्ये D म्हणजे T1 प्लस D तर होताच, त्यात अजून एक D ॲड झाला म्हणजे इनडायरेक्टली T1 प्लस 2D झाला. क्लिअर. आता T4 कसा तयार झाला बघा. T4 मध्ये कसा तयार झाला, हा T1 त्याच्याकडे होताच ऑलरेडी, T1 प्लस D म्हणजे हे 2 सेकंड टर्म, हे थर्ड टर्म असेल, D प्लस D प्लस D अजून एक आला. म्हणजे क्लिअर करा. आता आपल्याला फॉर्म्युला कसा फाइंड आउट करायचं ते कळणार आहे याच्यातून. प्रत्येक वेळेस आपल्याला असं मांडायचं नाही. ओके. सो T1 ला T1 ॲज इट इज इथं आला आणि किती D आहेत बघा, 3 प्लस 3D झाला. आता थोडं ऑब्झर्व करा. T2 काढायचा होता त्यावेळेस आपण T1 प्लस D घेतला, एकच D घेतला. इथं काही नाही म्हणजे एक आहे, एक D घेतला. 2 असलं की एक D घेतला. इथे T3 काढायचा होता त्यावेळेस मी काय केलं बघा, T1 मध्ये किती D ॲड केले, 2 D ॲड केले, T1 प्लस 2D. आता T4 काढायचा होता बघा, लक्षात घ्या. 3 काढताना मी 2D ॲड केले, 2 काढताना 1D ॲड केलं, 4 काढताना आपण 3D ॲड केलं, फिनिश. म्हणजे फॉर्म्युला T4 साठी झाला T1 प्लस 3D. म्हणजे इथं जे 4 आहे त्याच्यापेक्षा एक इथं कमी घ्यायचं फक्त. ओके. फक्त आता एक गोष्ट लक्षात घ्या की T1 ला आपण अजून एक शब्द वापरलाय, कुठला, A. म्हणजे जर तुम्हाला फर्स्ट टर्म काढायचं असेल, फर्स्ट टर्म जे तुम्हाला दिलेलं असेल, फर्स्ट टर्मला आपण काय म्हणतो पहा,
ए म्हणतो. आता बघा सेकंड टर्म जे आहे, सेकंड टर्म, आता मी याच्यासाठी शब्द वापरणार, सिम्बॉल्स वापरणार आहे पुढं. सेकंड टर्मसाठी एलाही जागेवर राहिला, सेकंड टर्मसाठी आपण T1 + D घेतलं, ए प्लस डी म्हणायला काय हरकत, काहीच नाही. आता थर्ड टर्म म्हणजे मी त्याला T3 म्हणेल, चालेल का बघा, ठीक आहे. टर्म थर्ड टर्म क्लिअर, ओके. आता इथं ए तर येणार, पण इथं 3 आहे तर इथं काय येणार, प्लसमध्ये 2D येणार. इथं T3 आला की इथं 2D येणार, ठीक आहे. आता इथं जर T4 घेतला तर ए प्लस काय येणार, इथं 4 आहे म्हणजे इथं येणार 3D, क्लिअर. जर समजा मी T5 घेतला तर काय येणार, समजा ए येणारच, प्लसमध्ये इथं 5 आहे तिथं 4D येणार, क्लिअर आहे का, ठीक आहे. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, कदाचित हे तुम्हाला हे T5 आहे ना ते असं लिहायचं आहे, म्हणजे 5 इथं पायथाला लिहायचं आहे, ठीक आहे, पुढं नाही, T5, क्लिअर. आता मला सांगा, जर मला काढायचा आहे T100 तर मी कसा काढावा, हे तर लिहावंच लागेल, ठीक आहे. तर इथं काय लिहायचं, फिनिश. इथं जे लिहितं आहे त्यापेक्षा एक नाही इथं कमी लिहा, म्हणजे इथं काय लिहायचं, 99D, फिनिश. म्हणजे आपल्याला जरी समजा एखादी टर्म दिलेली असली, नंबर दिलेला असला तर त्याच्यावरून पुढच्या नंबरवर आपल्याला डायरेक्ट उडी घेता येते. लक्षात आलं असेल आपल्याला टर्म कशा काढायच्या. म्हणजे जर समजा तुमच्याकडे ए आणि डी असेल, क्लिअर करा मी काय म्हणतो ते, ए आणि डी असेल तर तुम्हाला पाहिजे ती टर्म काढता येते, याचा असा अर्थ झाला. आता बघा आपण 3, 6, 9, 12, 15 ही सडी घेतली. आता हे आहे T1, हा आहे T2, T3, T4 आणि T5. आपण चेक करू खरंच आपलं नॉलेज युजफुल आहे का, सर काहीतरी सांगतं, ठीक आहे. मला सांगा ए काय आहे तुमचं, आता 3 आहे, डी काय आहे सांगा, 3च आहे. कसा फाइंड आउट केला तुम्ही, तर तो फाइंड आउट करण्यासाठी घेतलं तुम्ही T5 - T4, T5 आहे 15 - 12, किती आला आन्सर, 3, ओके. ए पण 3 आहे आणि डी सुद्धा काय आहे तुमचा 3 आहे, क्लिअर. आता मी तुम्हाला काय सांगितलं की तुम्ही आता कुठलीही टर्म काढू शकता, तुमच्याकडे ए आणि डी असेल का तुम्ही कुठेही जाऊ शकता, ए आणि डी असेल तर तुम्ही कुठंही जाऊ शकता, ठीक आहे. मग कसं बघा, आता समजा तुम्हाला काढायचं, आता याच्या पुढची टर्म तर तुम्हाला माहिती आहे, आपण या फॉर्म्युल्यानं काढूया. याच्या पुढं म्हणजे किती टर्म राहिली, T6, आपल्याला T6 काढायचा. आता T6चा याच्यानुसार फॉर्म्युला काय तयार होतो, याला तर येणार आणि हे 6 म्हणलं तर किती येणार, 5D येणार, पटतंय का. सो टेल मी व्हॉट इज ए 3 + 5D म्हणजे 5 × D असतं, D = 3, ओके. टेल मी या दोघांचं ॲडिशन आधी करायचं का, नो, मल्टिप्लिकेशन, ओके. 3 विल बी ॲज इट इज, 5 × 3 = 15 म्हणजे किती आलं पहा, 18. तुमच्या मते उत्तर तुमचं किती होतं, 18, क्लिअर आहे. म्हणजे जरी समजा तुम्हाला ए आणि डी दिलेला असेल तर तुम्हाला पुढं सॉल्व करायला काहीही अडचण नाही. फक्त लक्षात घ्यायचं की फॉर्म्युला कसा यूज करायचा. फर्स्ट टर्मसाठी ए, सेकंड टर्मसाठी ए + डी, फक्त सेकंड म्हणलं की इथं 1 घ्यायचा, थर्ड म्हणलं की इथं 2 घ्यायचा, फोर्थ म्हणलं की इथं थर्ड घ्यायचा, एक ना कमी करायचं फक्त, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला सुद्धा व्यवस्थित समजून घ्या कसा आला ते, ठीक आहे. आणि हे पण कसं सॉल्व केलं याच्यावर थोडासा वेळ घालवा, ठीक आहे. पहा आपण कुठल्या कन्सेप्ट क्लिअर केलेल्या आहेत. आपण एकदम सुरुवातीला बघितलं की व्हॉट इज सिक्वेन्स, त्याच्यानंतर आपण पाहिलं की हाऊ टू फाइंड द डी, ओके. डी फाइंड आउट केल्यानंतर आपण टर्म्स कशा फाइंड आउट करायच्या हे पाहिलं, म्हणजे हा फॉर्म्युला, ओके. TN ज्याला आपण म्हणूयात. आपल्याला जे समजा कुठलं काढायचं तर त्यासाठी ए आणि डीची गरज आहे हे पाहिलं. त्याच्यानंतर डिफरन्स कसा काढायचा त्याचाही फॉर्म्युला आपण समजून घेतलेला होता सुरुवातीला. त्याच्यानंतर महत्त्वाची कन्सेप्ट आपण शिकलो की डी कॅन बी पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह ऑर झिरो. डी हा पॉझिटिव्ह असू शकतो, नेगेटिव्ह किंवा झिरोसुद्धा असू शकतो. तर ह्या गोष्टी आपण क्लिअर केल्या. डिफरन्स कशाने इंडिकेट केला जातो, डी ना. फर्स्ट टर्म कशाने इंडिकेट केली जाते, तर फर्स्ट टर्म ए ना किंवा T1 ना, पण आपण फॉर्म्युल्यामध्ये ए वापरणार म्हणून आपण ए कन्सिडर करायचं, ठीक आहे. तर ह्या बेसिक गोष्टी ज्या आहेत 3.1साठी तर त्या आपण आता काय केलेल्या आहेत, जस्ट कंप्लीट केलेल्या आहेत, ठीक आहे. ओके. इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम यू कॅन कमेंट, ओके. तुम्ही कमेंट करू शकता की या ठिकाणी ही कन्सेप्ट आहे ती व्यवस्थित झाली आहे. आता याच्यात भरपूर काही दिलेलं आहे, ठीक आहे. पण आपल्याला जे काही जास्त गरजेचं आहे तेवढंच आपण काय केलेलं आहे या ठिकाणी घेतलेलं आहे, ओके. सो
समजून घ्यायच्यातल्या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्याच्यावर थोडासा विचार करा, हे नेमकं कसं येतं. आणि जे तुम्हाला सांगितलं आहे मी की इथं 100 असलं की तर 99 घ्यायचं आहे, एकनं फक्त कमी करून डी त्याला घ्यायचं आहे. आणि जगात कुठंही जायचं असेल तर तुमच्याकडे ए आणि डी असला पाहिजे, बरोबर आहे का? क्लिअर आहे? ठीक आहे. तर ते या गोष्टी तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात घ्यायचे आहेत आणि त्याच्यानुसार काय करायचं आहे, तुमचा जो 3.1 आहे तो आपण काय करणार आहोत नंतरच्या ह्याच्यामध्ये घेणार आहोत. ओके. सो जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सांगू शकताय, ठीक आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा. काही प्रॉब्लेम्स असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओज येत राहतील, ठीक आहे. आणि मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. ओके. हॅव अ नाईस डे.